भाजप 32 जागांवर उमेदवार उभे करणारे, 6 जागांवर अजित पवार गट लढणारे आणि 10 जागांवर शिवसेना लढणारे. एकनाथ शिंदेंना 10 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती कळते. तर राज्यात भाजप सर्वाधिक लोकसभेच्या जागा लढवणारे. थोडक्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं हे सूत्र ठरलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीतून जोडले गेलेत. राम, सूत्र ठरलेलं आहे महायुतीचं असं थोडक्यात आता या बातमीवरून कळते. काय काय नेमके तपशील आहेत? बिलकुल, खरं तर माहितीमध्ये भाजप हा मोठा भाऊ असणार हे स्पष्ट होते आता. कारण मेरिटनुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघे जणही त्यांचे उमेदवार किती जागावर निवडून येऊ शकतात याचा सर्वे झालेला आहे आणि त्यांनाच तिकीट द्यायचं याच्या संदर्भामध्ये सुद्धा निश्चितता जवळपास झालेली आहे आणि त्याची आकडेवारी सुद्धा भाजपकडे आहे. आणि त्यामुळेच भाजप जे आहे ते सर्वाधिक म्हणजे 32 जागावर आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मिळते. की मागील वेळेस भाजपा सोबत शिवसेना होती, त्याच्यामुळे सीट शेअरिंग मध्ये ओढाताण झाली होती. परंतु यावेळेस जे आहे ते जास्त जागा मिळाल्या आहेत. मागील वेळेस साधारणतः 23 जागावर भाजप लढली होती, परंतु आता 32 म्हणजेच की 9 जागा जास्त भाजपच्या खात्यामध्ये आल्यात असं म्हणावं लागेल. तर अजित पवार गट हा 6 जागावरच फक्त लढणार आहे. त्यामध्ये सातारा, रायगड, मावळ, बारामती, शिरूर आणि भंडारा, गोंदिया हे महत्वाचे जे आहेत ते मिळणार आहेत अजित पवार गटांना. आणि शिंदेच्या वाट्याला 10 जागा येणार असल्याची माहिती मिळते. आणि हे 10ही जे उमेदवार आहेत ते निश्चित निवडून येतील याची खात्री जी आहे ती माहितीला झालेली आहे. त्याच्यामुळं ही प्राथमिक स्तरावरची ही जी बोलणी आहे त्याचा अंतिम रूप घेताना आपल्याला दिसून येते. ठीक, धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण झी24 तासवर यावेळी पाहतोय. महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे असं एकंदरीत कळतंय. प्राथमिक लेवलला जरीही हा फॉर्म्युला ठरलेला असला तरी यावरच पुढे शिक्कामोर्तब होऊ शकतं. भाजप 32 जागांवर यंदा उमेदवार देणार आहेत, तर 10 जागा शिंदे गटाकडे आणि 6 अजित पवार गटाकडे. पाहूया आपण ही माहिती ग्राफिक्सद्वारे. नेमका हा फॉर्म्युला कसा असणार आहे? महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय. 48 पैकी सर्वाधिक जागा भाजपकडे असणार आहेत. 32 जागा भाजपला. यावेळी 9 जागा या अधिक भाजपला मिळालेल्या आहेत मागच्या वेळेसपेक्षा. तर अजित पवार गटाला 6 जागांवर निवडणूक लढता येणार आहे. यामध्ये सातारा, रायगड, मावळ, बारामती अजित पवार गटाकडे जाणार असल्याचं कळतंय. तर शिरूर, भंडारा, गोंदिया सुद्धा अजित पवार गटाकडे जात आहे. 10 जागा शिंदे गट लढवणार आहेत. तेव्हा या जागा नेमक्या कुठल्या असतील याबाबतही स्पष्टता येईल. मात्र महायुतीचा फॉर्म्युला थोडक्यात आता ठरलाय आणि झी24 तासवर सर्वात आधी आपण हा महायुतीचा फॉर्म्युला पाहतोय.